नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, जे घडले ते अतिशय विदारक, अतिशय संतापजनक आणि आपल्या संतापाचा उद्रेक व्हावा असं काही घडले. ही घटना कालची आहे. काल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात हा सगळा प्रकार घडला. मित्रांनो, जेव्हा आपल्या आजूबाजूला एखादा सायको विकृत फिरत असतो तेव्हा ह्या अशा घटना या घडतच असतात. अशा विकृतांना समाजात फिरण्यासाठी स्थान द्यावं का नाही द्यावं असा असा प्रश्न आपल्याला पडतो. अतिशय संतापजनक आहे. म्हणजे ही घटना व्यक्त करताना, तुम्हाला सांगताना सुद्धा संताप अगदी टोकाला पोहोचलेला आहे. मित्रांनो, काल घडलेल्या या प्रकारानुसार साधारणपणे 3 ते 3:30 दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. एक 4 वर्षाचं लेकरू, एक 4 वर्षाची चिमुरडी ही आपल्या आजीच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आलेली. लहान मुलांना आपल्या आजी आजोबांच्या गावी जाऊन छान मजा करायला खूप आवडत असते. त्यानुसार ही 4 वर्षाची मुलगी सुद्धा आपल्या आजीकडे आलेली होती. हाती आलेल्या माहितीनुसार या लेकराचे आई वडील जे आहेत ते पुण्यात राहतात. सुट्ट्यांसाठी ती आजीकडे आली होती. दुपारच्या 3-3:30च्या सुमारास झाडाखाली वगैरे कुठेतरी खेळत होती. त्यानंतर थोड्या वेळाने घरच्यांच्या लक्षात आलं की हे कुठे आहे म्हणून. तर त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. भरपूर शोधलं, गावात गल्ल्यांमध्ये शोधलं, पण ती कुठेच दिसेना. ती जिथे जिथे जाण्याची शक्यता होती त्या ठिकाणी जाऊन घरच्यांनी आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी, गावातल्या बऱ्याच लोकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठंच सापडत नव्हती. तास दीड तास झाला तरी सापडत नव्हती. त्यानंतर गावात काही ठिकाणी CCTV कॅमेराज लावलेले आहेत. घरच्यांनी विचार केला की आपण CCTV मध्ये बघूया ती ज्या ठिकाणी खेळत होती त्याच्या आजूबाजूच्या. तर साधारणपणे एका 2 मजली इमारतीत खाली दुकान आणि वर त्याच्या CCTV लावलेला होता. त्यांनी तो CCTV कॅमेरा चेक केला. त्या CCTV मध्ये ते लेकरू दिसलं. लेकरू समोर चालत होतं आणि त्याच्या मागे एक विकृत सायको येत होता. थोड्या वेळाने त्या विकृताने त्या बाळाचा हात पकडला आणि एका दिशेने तिला घेऊन गेला. हे सगळं बघितल्यानंतर घरचे अक्षरशः हादरून गेले आणि त्यांनी तातडीने तो ज्या दिशेने गेला त्या दिशेने जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. समोर होता एक गोठा, गाई म्हशींचा गोठा. या गोठ्याच्या दिशेने ते गेले. मित्रांनो, हा विकृत जो आहे, हा नराधम, त्याने त्या 4 वर्षाच्या लेकराला आपल्या सोबत घेतलं, हाताला धरून. अर्थात काही त्यांनी फूस लावलेली असणार आहे. 4 वर्षाचं लेकरू म्हणजे तिच्या आजोबांच्या वयाचा हा विकृत माणूस. हाती आलेल्या माहितीनुसार या विकृताचं नाव भीमराव कांबळे असं आहे. तर हा घेऊन गेला त्या लेकराला हाताला धरून, काहीतरी गोडी गुलाबीनी फूस लावून गोठ्यात घेऊन गेला आणि गोठ्यात या 4 वर्षाच्या लेकरावरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. हे करताना त्याची बुद्धी, त्याचा मेंदू, त्याचे विचार, त्याचा विवेक हा कुठे गेला असेल हे न समजण्यासारखं आहे. म्हणजे कोणी 4 वर्षाच्या लेकरासोबत असं करू शकतं, हे खरंच न समजण्यासारखी ही गोष्ट आणि घटना आहे. मित्रांनो, लैंगिक अत्याचार केल्यानंतर या नराधमाने त्या लेकराला, आता हे तर करून बसलाय, बिंग फुटेल, बाहेर लोकांना कळेल, ही मुलगी जाऊन सांगणार, म्हणून या नालायकाने अक्षरशः दगडाने ठेचून त्या लेकराची हत्या केली. इतकी निर्घुण हत्या, आणि ते 4 वर्षाच्या बालिकेवरती. म्हणजे समजण्या पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या. दगडाने ठेचून मारून टाकलं. आता त्याला अजून धडकी भरली. मग याने अजून कळस गाठला, परिसीमा गाठली अमानुषतेची, आणि त्या लेकराचा मृतदेह गोठ्यात साचवलेल्या शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये कोंबून ठेवला. त्यावरती शेणाचं टोपलं सुद्धा टाकून ठेवलं आणि तिथून पसार व्हायला निघून गेला. घरच्यांना CCTV फुटेज सापडलं होतं. ती कोणत्या दिशेने गेली हे कळलं होतं. कोणीतरी सोबत आहे हे माहीत झालं होतं. त्याच्यामुळे घरच्यांनी त्या दिशेने जाऊन गोठ्यात तिचा शोध घेतला. अर्थात शेणाच्या ढिगारात हे लेकरू मृत अवस्थेत त्यांना सापडलं. म्हणजे तास दीड तासापूर्वी हसत खेळत असलेलं हे बाळ, हे लेकरू, हे क्षणार्धात त्याची काय अवस्था झाली होती हे न बोललेलं बरं, हे न व्यक्त केलेलं बरं.
मग अर्थात पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला. त्यानंतर असं कळलं की हा विकृत जो आहे तो आजूबाजू अगदी जवळच्याच कुठल्या तरी गावातला आहे आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा आहे. पोलिसांना समजण्यासाठी वेळ लागला नाही. पोलिसांनी लगेच चक्र फिरवली, पाठलाग केला आणि या विकृताला अटक करण्यात आलेली आहे. पण ही घटना घडल्याच्या क्षणापासून भोर तालुक्यात नसरेवाडी गावामध्ये आणि एकूणच अख्ख्या महाराष्ट्रात जी संतापाची लाट उसळलेली आहे ती उसळणं अतिशय साहजिक होतं. राजकीय नेते बयानबाजी वगैरे करतील, पण सामान्य लोक, गावातले गावकरी, तालुक्यातले रहिवासी यांनी अक्षरशः थैमान घातलं आणि ते घालणं जरुरी सुद्धा होतं. ते अगदी साहजिक सुद्धा होतं. काल रात्रीच्या सुमारास पुणे बेंगलोर हायवे जो नसरापूर गावापासून अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, गावकऱ्यांनी हा रस्ता ब्लॉक करून टाकला, रस्ता रोखून टाकला संतापाच्या भरामध्ये. गावकऱ्यांचं म्हणणं होतं, या नराधमाला, या नालायकाला आमच्या हवाली करा, आम्ही त्याला जी शिक्षा योग्य आहे ती शिक्षा देऊ. आणि अगदी साहजिक मागणी होती ही. पण पोलिसांनी स्वतः अधीक्षक तिथे आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी गावकऱ्यांशी चर्चा केली, त्यांना समजावून सांगितलं, त्यांना हमी दिली की याच्या विरोधात जितकी कठोर चार्जशीट आम्हाला बनवता येईल तितकी कठोर चार्जशीट ही बनवली जाईल आणि या नराधमाला त्याच्या मुकामापर्यंत म्हणजेच फाशीच्या फंद्यापर्यंत नक्की नक्की पोहोचवलं जाईल. पोलीस अजून कसून तपास करत आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक गोष्टींचा आधार घेतला, मोबाईल लोकेशन वगैरे वगैरे. त्याला पकडण्यात फारशी मोठी अडचण आलेली नाही. 65 वर्षाचा हा म्हातारा नराधम, 65 वर्षाचा, नातीपेक्षाही लहान लेकरू, ते समोर आल्यानंतर त्यांनी जे केलं ते माणुसकीला लाजिरवाणी गोष्ट आहे. माणुसकीची मान खाली घालणारी गोष्ट आहे. उभ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे. मित्रांनो, जे घडलं ते अतिशय विदारक आहे. कल्पना सुद्धा करवत नाही अशा गोष्टीची. पण हे घडलंय तेही महाराष्ट्र दिनी. आपण महाराष्ट्र दिन साजरा करत होतो सगळं आणि एकीकडे हे सगळं घडत होतं. मित्रांनो, तुमचाही संताप तुम्ही व्यक्त करा. कमेंटमध्ये तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय हे नक्कीच आम्हाला सांगा. व्यक्त व्हा. आपला राग व्यक्त करणं हे आवश्यक आहे. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.